नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पार्ट 4 पाहणार आहोत. चला करूया सुरुवात. प्रश्न नंबर 151. वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास काय म्हणतात? ओएसिस. प्रश्न 152. सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी केली? पोखरण. प्रश्न 153. डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांचे आत्मकथन कोणते? आमचा बाप अन आम्ही. प्रश्न 154. मराठी नवकाव्याचे प्रणेते कोण? बा. मर्ढेकर. प्रश्न 155. भारताची तीनही सेनादलाचे प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती. प्रश्न 156. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा नदी. प्रश्न 157. सन 1930 मध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले? अमर्त्य सेन. प्रश्न 158. भारताचे मिसाईल मॅन कोण? APJ अब्दुल कलाम. प्रश्न 159. केवळ पदोन्नतीने भरले जाणारे पद कोणते? पोलीस निरीक्षक. प्रश्न 160. मूलभूत कर्तव्य कलम कोणते? 51 अ. प्रश्न 161. मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? CSMT मुंबई. प्रश्न 162. पानिपतचे पहिले युद्ध कधी झाले? 1526. प्रश्न नंबर 163. कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही? लाल व हिरवा. प्रश्न 164. फॅटमध्ये विरघळणारे व्हिटॅमिन कोणते? व्हिटॅमिन ए. प्रश्न 165. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? सरन्यायाधीश. प्रश्न 166. हिंडेनबर्ग अहवाल हा कोणत्या उद्योग समूहाशी संबंधित आहे? अदानी समूह. प्रश्न नंबर 167. 2023 मध्ये लिथियमचा साठा सापडलेले भारतातील राज्य कोणते? जम्मू आणि काश्मीर. प्रश्न 168. फेब्रुवारी 2023 मध्ये भारतात दाखल झालेले 12 चित्ते कोणत्या देशातून आणण्यात आले? दक्षिण आफ्रिका. प्रश्न 169. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला? सर या पदवीचा. प्रश्न 170. 2023 चा हिंद केसरी कोण? अभिजित कटके. प्रश्न 171. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताचे लेखक कोण? राजा बडे. प्रश्न 172. द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्याच्या आहेत? ओडिसा. प्रश्न नंबर 173. भारताचे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर होमी जहांगीर भाभा. प्रश्न 174. सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? अल्बर्ट आइन्स्टाईन. प्रश्न 175. न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असे म्हणतात? पहिल्या नियमाला. प्रश्न 176. श्री रुद्रांश पाटील खेळाडू कोणत्या खेळासंबंधित आहे? एअर रायफल शूटिंग. प्रश्न नंबर 177. 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर नरेंद्र चपळगावकर. प्रश्न 178. भारतीय राज्यसभेचे अध्यक्ष कोण? जगदीप धनखड म्हणजे उपराष्ट्रपती. प्रश्न 179. पराक्रम दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ कधी साजरा केला जातो? 23 जानेवारी. प्रश्न 180. संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे ई-कॉमर्स तर संगणकीय पत्रव्यवहार म्हणजे काय? ईमेल. प्रश्न 181. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. प्रश्न 182. रेल्वेसाठी प्रवासी डब्यांचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? पोरांबूर. प्रश्न 183. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935. प्रश्न नंबर 184. पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? 24 एप्रिल. प्रश्न 185. रिडल्स इन हिंदुइझम पुस्तक कोणाचे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. प्रश्न 186. संत तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव काय? माणिक बंडोजी इंगळे. प्रश्न 187. ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता? वेळास. प्रश्न 188. रेगूर मृदा कोठे आढळते? दख्खनच्या पठारावर. प्रश्न 189. भारतातील पहिली रेल्वे कुठून कोठे धावली व कधी धावली? बोरी बंदर ते ठाणे 16 एप्रिल 1853. प्रश्न 190. अरवली पर्वतरांग सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते? गुरु शिखर. प्रश्न 191. सतीबंदीचा कायदा कोणी केला? लॉर्ड कर्झन यांनी 1829 साली. प्रश्न 192. महाराष्ट्राचे पोलीस दलातील दहशतवाद व इतर घातपात विरोधी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाचे नाव काय? फोर्स 1. प्रश्न नंबर 193. निळा लिटमस आम्लधर्मी द्रावणात बुडवला असता त्याच्या रंगात कोणता फरक पडेल? तो निळाच राहील. प्रश्न 194. कोणता अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे? ग्रॅफाइट.
प्रश्न 195 मीठ, सोडा, चुनखडी हे पदार्थ खालीलपैकी कोणती संयुग आहेत? असेंद्रिय. प्रश्न नंबर 196 प्रोटॉनची संख्या समान परंतु न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते समस्थानिकांमध्ये. प्रश्न 197 जलोदेश हायड्रोफोबिया कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे? रेबीज. प्रश्न 198 जे दोलन तरंग प्रसारणाच्या दिशेने लंब होत असतात त्यास काय म्हणतात? अवतरंग. प्रश्न 199 1 मिलीव्होल्ट म्हणजे किती? 10⁻³ व्होल्ट. प्रश्न नंबर 200 प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ तसेच प्राण्यांची संख्या सर्वात जास्त असलेला संघ कोणता? संधिपात प्राणी संघ. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.